नमस्कार, मी अर्पिता. मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी मल्टीग्रेन ब्रेड घेतली आहे. तुम्ही नॉर्मल ब्रेड देखील यूज करू शकता. आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला की गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेमवर दोन्हीकडनं कुक करून घ्यायची आहे, जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत. आता आपण एक बॅटर तयार करूया. त्यावरती लावण्यासाठी टोस्टवरती सगळ्यात प्रथम आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. आता अवोकाडो घ्यायचा आहे. वॉश करून घेतला आहे. हे तुम्हाला ब्लिंकिटवर देखील मिळून जाईल. ₹100 एक भेटतं. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही गोल फिरवत एक कट मारायचा आहे. आतमध्ये एक सीड असती त्याची. अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. एकदम बटरी असतं. खूप हलक्या हाताने ते रिमूव्ह होतं. पाहू शकता. अशा प्रकारे स्पूनच्या मदतीने काढून घ्यायचं आहे. साईडनं फक्त फिरून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. हलक्या हाताने निघतं. एकदम बटरी स्ट्रक्चर आहे त्याचा. बटरसारखं असतं ते. काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. माझ्या चॅनलवरती खूप सारे हेल्दी रेसिपीज अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता. अशा प्रकारे अवोकाडो काढून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही पिकलेला आहे, कच्चं देखील भेटतं. अशा प्रकारे जर पिकलेला असेल त्याचंच अवोकाडो टोस्ट तुम्ही बनवू शकता आणि कच्चा असेल तर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करावा लागेल. आता सगळं काढून घेत आहे मी. आता आपल्याला त्याला मॅश करून घ्यायचं आहे चम्मचच्या मदतीने. लगेच होतं ते, कारण की ते पिकलेलं आहे. एकदम सॉफ्ट आहे ते. अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे सगळं अवोकाडो. खूप मस्त लागतो हा टोस्ट. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि हेल्दी आहे. अवोकाडोला टेस्ट नसती, पण आपण त्यामध्ये जे काही इन्ग्रीडियंट्स टाकणार आहे त्यामुळं टोस्ट खूप छान लागतो. अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. बटर जसं असतं तसं करून घ्यायचं आहे एकदम. अशाच तुम्हाला नवीन-नवीन रेसिपी बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि तुमचे जे काही सजेशन असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. जर तुम्ही हे बनवत असाल तर तुमची वेगळी पद्धत असेल ती देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. अशा प्रकारे मॅश करून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही एकदम क्रीमसारखं झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स घालणार आहोत बारीक चॉप करून. अशा प्रकारे क्रीमसारखं झाल्यावर त्यामध्ये व्हेजिटेबल्स घालायचे आहे. मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे आणि टोमॅटो घालत आहे. तुम्हाला जर गाजर, बीटरूट आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. त्यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस घालत आहे. गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे म्हणजे बी पडणार नाही आहे त्यामध्ये. जर तुम्हाला आंबट खूप आवडत असेल तर तुम्ही 1 लिंबूचा रस देखील घालू शकता. आता त्यामध्ये ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे म्हणजे खूप छान टेस्ट येतो टोस्टला. मस्त टेस्ट येते. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर आवडत नसेल तर तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील ॲड करू शकता. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं टोस्ट वरती ठेवण्यासाठी सारण रेडी झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अቮकाडोला टेस्ट नसती म्हणून त्यामध्ये ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे. त्याचा एक छान फ्लेवर येतो. अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. ब्रेड देखील आपली टोस्ट झालेली असेल, दोन्ही साईडनं कडक झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि सुंदर असा ब्रेडला देखील कलर आलेला आहे. मल्टीग्रेन ब्रेड अवेलेबल नसेल तर तुम्ही व्हाईट ब्रेड देखील यूज करू शकता.
आता ब्रेड छान कडक झालेली आहे. पाहू शकता. स्लो फ्लेमवरच करायची आहे. कलर जरी आला नाही तरी ती ब्रेड कडक होते. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे कडक झालेली आहे ब्रेड आपली. आता ब्रेडला तुम्ही तूप देखील लावू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर. आता मी ब्रेडला तूप न लावता बटरचा वापर केलेला आहे. बटर लावून घेणार आहे ब्रेडला एका साइडनी. ब्रेड सारण ठेवायच्या अगोदरच कडक करायची आहे. सारण ठेवल्यानंतर ती कडक होत नाही, म्हणून अगोदरच कडक करून घ्यायची आहे. नंतर अशा प्रकारे बटर लावायचं आहे. जर तुम्हाला बटर आवडत नसेल, तर तुम्ही स्किप देखील करू शकता बटर. आता त्यावर आपल्याला सारण ठेवायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती ठेवू शकता. मी भरपूर असं सारण ठेवत आहे. खूप मस्त लागतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सारण सगळीकडनं पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे. सगळे टोस्ट अशाच बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे. जर तुम्हाला पनीर वगैरे आवडत असेल तर चिली ऑइलमध्ये थोडंसं पनीर फ्राय करून देखील तुम्ही त्यावर ठेवू शकता टोस्टवरती. ते देखील खूप छान लागतं. आता एक टोस्ट बनवून झालेला आहे पाहू शकता तुम्ही. आता मी दुसरा देखील टोस्ट सेम प्रोसेसनी बनवून घेणार आहे. अगोदर ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. छान बटर लावून घेतला. आता त्यावर सारण ठेवायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर सारण ठेवल्यानंतर एक हाफ फ्राय ऑमलेट देखील तुम्ही त्यावर ठेवू शकता आणि त्या ऑमलेटवरती थोडंसं चिली ऑइल लावायचं आहे. चिली ऑइलची देखील टेस्ट मस्त येते ह्या टोस्टसोबत. आता सगळे टोस्ट बनवून झालेले आहे पाहू शकता तुम्ही. आता त्यावरती मी पांढरे तीळ घालणार आहे. जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप केले तरी चालेल. अशा प्रकारे पांढरे तीळ घालत आहे. जर तुमच्याकडं काळे तीळ अवेलेबल असेल ते देखील तुम्ही घालू शकता. आता त्यावर ऑरेगॅनो घालायची आहे. अशा प्रकारे आपला अቮकाडो टोस्ट रेडी होतो. तुम्ही सुद्धा खाल्ला नसेल कधी तर नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी देखील आहे. जर तुम्हाला टोस्टची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय. थँक यू.